हो का, हे बघा माझ्यासाठी डायरेक्ट पोपटाच्या घरात चालले तर स्वतःची बाजी लावून. हा का, तर डिलीट कर. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या या नवीन व्लॉगमध्ये तुमचं. ही क्लिप बघून तुम्हाला कळत असेल की आपण कुठेतरी फिरायला गेलोय म्हणून. त्यासाठीच आपल्या आदित्यभाई आणि पवनभाईची एवढी तयारी चालू होती. आपल्या वेळेवरच जाण्याचं ठरलं, त्यासाठी आपल्या भरतभाईच्या आणि आदित्यभाईच्या गाडीमध्ये हवा वगैरे मारून आम्ही पण रेडी झालो होतो. रेडी होऊन आपण सगळे एकदम ओके मध्ये सुरू. त्यासाठी आपलं पीठ भाई आपले पैसे दाखवत होता. काही विषय नाही म्हणजे पेट्रोल टाकून आम्ही निघालो भरतच्या गाडीवर. हो आता मी तसं काही नियोजन तर नव्हतं आज निघण्याचं, पण आता प्रथमेश भाऊंच्या आग्रहार्थ आपण नाही पण म्हणत नाही, कारण ते कधी नवत निघते आणि कधी नवत निघल्यावर त्यांना जर नाही म्हणलं तर म्हणजे पुन्हा नाराज कोमजून काही सारखे होऊन बसतात. जय महाराष्ट्र. नंतर गाडीमध्ये 400चं पेट्रोल ओतल्यानंतर आम्ही निघालो पुढे भावांनो. गाडी एवढ्या जोरात चालत होती की पवन भाऊनं 2 शिव्या दिल्या. पवन भाऊ म्हणत की एवढ्याच जोरात गाडी चालवत राहिले तर पोहोचणं अवघड होऊन जाईल. या डोंगराने आम्ही कुठं चाललो प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल भावांनो. तर आज आपण आलो होतो ब्रह्मदेवी तर माता शृंगेरी देवीचं दर्शन घेण्यासाठी. हे मंदिर डोंगरामध्ये स्थित असून या मंदिराची रचना बाहेरून खूपच छान आहे. हे मंदिर बाहेरून जेवढं सुंदर दिसत होतं तेवढंच आतमधूनही खूपच सुंदर होतं. या मंदिरामध्ये स्थित असलेलं हे झाड मंदिराला शीतलता आणि छाया देत होतं, त्यामुळे हे मंदिर खूपच थंडगार होतं. या मंदिरामध्ये आल्यानंतर असा एक मनामध्ये शांतता निर्माण झाली होती. हे मंदिराच्या या पायऱ्या चढून आम्ही आईचे दर्शन घेण्यासाठी गेलो. आईचं दर्शन घेतल्यानंतर मन असे तृप्त आणि शांत झाले होते भावांनो. तरी पण आपला भरतभैया किती वेळेचं दर्शन घेत होता, भरतभैया काय मागत होता आईजवळ असं त्याचं त्याला माहीत. त्यानंतर आमचं नेहमीसारखंच डिस्कशन चालू की मंदिर किती जुनं आहे, मंदिराला बांधून किती वर्ष झाली. एवढं वगैरे डिस्कशन केल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर मी बघितलं की इथं भक्त निवास स्थानासाठी पण खूप मस्त व्यवस्था केली, पण आपल्याला तिथं निवास करायचं नव्हतं. त्यासाठी आपण निघालो आपल्या पुढच्या मार्गाने निघाल्यानंतर आमची मस्ती चालूच होती भावांनो. आपल्या हर्षल भाईची कटिंग पाहिल्यानंतर आम्हाला खूप हसायला. काही विषय नाही, हर्षल भाई एकदम कडक दिसतो. त्यानंतर आम्ही आलो श्री क्षेत्र गैनाथगड या देवस्थानावरती. इथलचं मंदिर हे बाहेरून खूपच मोठं होतं आणि आतमधूनही तेवढंच मोठं होतं भावांनो. आतमध्ये या मंदिरामध्ये एक शांतता होती भावांनो. या मंदिरामध्ये जास्त भक्तगण नव्हते, पण आतमधून एक शांत वातावरण होतं भावांनो. इथं आल्यानंतर संत वामन भाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, संत गहिनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो. इथं आल्यानंतर भरत महादेवाजवळ काय मागत होता परत त्याचं त्याला माहीत. दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर इथे एक पुरातन काळातील जाती होते. ते जाती ओढण्याचा खूप प्रयत्न केला आदित्यभाईंनी, पण आदित्यभाईला ते जाती काय ओढल्या जात नव्हते. काही विषय नाही. तरी आदित्यभाई म्हणत होता मी एक शूटर माणूस आहे, मी नक्की करून दाखवणार. काही विषय नाही म्हणलं. मग त्यानंतर गडावर पाहायला तुम्ही पाहू शकता समोर दाखवतो. हा ते आत्ताच आम्ही नवीन गड झालेला तिथून आम्ही दर्शन घेऊन आलो आता इथं आलो आम्ही. इथून पुढे आणखी दुसऱ्या देवाला जाणार आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. इथलच्या देवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही भावांनो बाहेर निघालो. आता तुम्हाला नक्की कळलंच असेल की कोणचं वडाचं झाड आहे म्हणून. कसं भावना हा लॉग खूप मोठा होता, बघूया आपण याच्या नेक्स्ट